आज आपला मूल्यवर्धनाचा तिसरा दिवस आणि सर्वप्रथम जर सरांनी सांगितलं की ट्रेनिंग सांगितलं प्रशिक्षण का सगळ्यांना पहिल्यांदा कंटाळा आलेला असतो, परंतु हे प्रशिक्षण घेताना खरंच तर खूप आनंदी वातावरणामध्ये प्रशिक्षण पार पडलं। त्यानंतर आपल्याला जे 3 मार्गदर्शक भेटलेले आहेत श्री प्रताप खुळे सर, भुसारा सर आणि भोईर सर, आणि यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे प्रताप खुळे सरांची एक गोष्ट म्हणजे अशी होती की त्यांनी स्टार्टिंगला मला काही येत नाही, मला काही येत नाही, मी कधी हे करत नाही, मी असं आहे। ऍक्च्युली काही शिक्षकांमध्ये भरपूर टॅलेंट असतो, पण ते कसं करतात समोरच्याचं खच्चीकरण व्हायला नको म्हणून ते आपल्या एक प्रकारे आत्मविश्वास वाढवून देत होते की मला पण काही येत नाही, पण एक प्रकारचा आपला आत्मविश्वास वाढून देतो मला काही येत नाही पण मी किती प्रयत्न करतोय आणि एवढं छान प्रेझेंटेशन करू शकतो, तुम्ही का करू शकत नाही। एक प्रकारे त्यांनी आपल्याला मोटिवेशनच दिलं आणि ते एवढे उपक्रम घेत होते। ऍक्च्युली प्रशिक्षणामध्ये म्हणतात लेसन वगैरे घ्यायचं, लेसन आपण ऍक्च्युली शाळेमध्ये पण लेसन घेतच असतो, परंतु ते लेसन घेता वेळेस प्रताप खुळे सरांनी एक केलं की जे काही मूल्य रुजवायची आहेत कळत न कळतपणे खेळाच्या माध्यमातून आणि जे काही त्यांनी मार्गदर्शन केलं याच्यामधून अनेक प्रकारचे मूल्य त्यांनी आपल्यामध्ये रुजवलेले आहेतच। आणि प्रशिक्षण देताना फक्त अभ्यासज्ञान देणं किंवा अनुभव देणं, जे पुस्तकी नॉलेज आहे ते वाचून पण कुणी पण शिकतं, पण जे काही अनुभव असतात अनुभवासारखा गुरु नसतो ऍक्च्युली, आणि हे अनुभव आपल्याला प्रताप खुळे सरांनी दिलेले आहेत। जे काही नवीन शिक्षक लागलेले आहेत, समजा आम्ही जुने झालो, जे नवीन शिक्षक लागलेले आहेत, नवीन खरंच असे वाईट अनुभव येतात, आपल्याला रडायला येतं। सरांनी सांगितलं मी 2 वर्ष सतत रडलो, मग नंतर मनाशी एवढा खंबीरपणाने लागलो। असं कोणतं तुम्हाला मार्गदर्शक जे करणारे असतील ट्रेनर एवढं तुम्हाला मनोबळ वाढवण्यासाठी कधीच मोटिवेशन देणार नाही। त्यांनी पहिल्यांदा असं मार्गदर्शक भेटलेले आहेत का त्यांनी समोरचे जे शिक्षण सेवक आहेत यांना एवढं म्हणजे जे घाबरून न जाता प्रेरणा दिलेली एक प्रकारे की घाबरून जाऊ नका, प्रयत्न करा, आणि खरंच घेण्यासारखे गुण आहेत। आणि भुसारा सर ऍक्च्युली त्यांचं पहिलंच प्रशिक्षण आहे आणि ते अतिशय म्हणजे हुशार व्यक्ती आहेत। ते मार्गदर्शक आपल्याला सगळं आता करता येतं, पण ते एक पालक संस्था पण चालू आहे त्यांची, आणि याच्यामध्ये त्यांची स्वतःची मुलं ही झेडपीच्या शाळेमध्ये आहेत। आपण समजा आपली मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये, प्रत्येक जण सांगतो झेडपीच्या आपले झेडपीचे शिक्षक आहेत स्वतःची मुलं झेडपीला टाकत नाही, इंग्लिश मिडियमला टाकतात। पण भुसारा सरांचं आणि ते भोईर सरांचं एक सांगायचं म्हटलं त्यांनी त्यांची स्वतःची मुलं आहेत ना ती झेडपीच्या शाळेमध्ये टाकलेली आहेत आणि त्यांची मुलं देखील भरपूर हुशार आहेत। ते सांगतात ना त्यांचा मुलगा प्रत्येक गोष्ट जे काही मूल्य आहेत त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये पण मूल्य खूप चांगल्या प्रकारे रुजवलेले आहेत, आणि त्यांचं बोलणं तर खूपच कमी आहे। आणि पहिल्यांदाच कसं एवढ्या शिक्षकांसमोर उभं राहणं म्हणजे कुठेतरी मनामध्ये खंत भीतीसारखी एक वाटत असते, न कळतपणे पण वाटत असते, परंतु त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे तंत्रज्ञ तर चांगलेच आहेत, त्यांनी एवढ्या 3 दिवसांमध्ये जे काही पीपीटी आहे त्या स्लाइड एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला दाखवलेल्या आहेत। भोईर सरांनी पण एकदम शांत व्यक्ती, पण ते कसं समुद्र एकदम शांत असतो, फक्त तुफान वगैरे तर खूपच हे करतो, त्याचप्रमाणे भोईर सर आहेत की त्यांनी एकदम शांत व्यक्ती पण ज्ञानाचं साठा जेवढा अफाट आहे त्यांनी योग्य आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले। तुमचे तिन्ही पण मार्गदर्शकांचे खूप खूप आभार, तुम्ही आम्हाला एवढं चांगलं गायडन्स केलेलं आहे आणि साहजिकच ही मुलं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार। धन्यवाद।